नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विश्व मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीला विचारले जाणारे सामान्य ज्ञान या विषयाचे महत्त्वपूर्ण असे 30 प्रश्न पाहणार आहोत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1108. लघवीला कशामुळे दुर्गंधी येते? तर मानवी लघवीला त्यामध्ये असणाऱ्या युरियामुळे दुर्गंधी येते. नेक्स्ट, मानवी मूत्रचे pH मूल्य काय आहे? तर मानवी मूत्राचे pH मूल्य हे 6 आहे, म्हणजेच मानवी मूत्र हे आम्लयुक्त आहे. नेक्स्ट, शरीराचे सामान्य तापमान काय असते? तर शरीराचे सामान्य तापमान हे 98.6 फॅरेनहाइट किंवा 37 अंश सेल्सिअस असते. तसेच केल्विनमध्ये मोजल्यास ते 310 केल्विन एवढे होते. नेक्स्ट, टिबिया नावाचे हाड मानवी शरीरात कुठे आढळते? तर टिबिया नावाचे हाड मानवी शरीरात पायामध्ये आढळते. नेक्स्ट, दात आणि हाडाच्या संरचनेसाठी कोणता घटक आवश्यक आहे? तर कॅल्शियम आणि फॉस्फरस हे घटक दात आणि हाडाच्या संरचनेसाठी आवश्यक असतात. नेक्स्ट, ज्यावेळी आपण श्वास घेतो व सोडतो त्यावेळी सर्वात जास्त प्रमाणात घेतलेला वायू कोणता असतो? तर नायट्रोजन हा वायू जास्त वेळेस घेतला जातो. नेक्स्ट, मिनीमाटा हा रोग कशामुळे होतो? तर मिनीमाटा हा रोग पाण्यातील पारा प्रदूषणामुळे होतो. नेक्स्ट, मानवी त्वचेचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाला काय म्हणतात? त्वचेचा अभ्यास करणाऱ्या शाखेला त्वचाविज्ञान असे म्हणतात. नेक्स्ट, कीटकांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाला काय म्हणतात? तर कीटकशास्त्र एंटोमॉलॉजी असे कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शाखेला म्हणतात. नेक्स्ट, पित्त कोणत्या अवयवाद्वारे तयार होते? तर पित्त हे यकृतामध्ये तयार होते. नेक्स्ट, शरीरातील हिमोग्लोबिनचे कार्य काय आहे? तर ऑक्सिजनची वाहतूक करणे हे शरीरातील हिमोग्लोबिनचे कार्य आहे. नेक्स्ट, हिमोग्लोबिन म्हणजे काय? तर हिमोग्लोबिन म्हणजे लोह होय. नेक्स्ट, मानवी शरीरात युरिया कुठे तयार होतो? तर यकृतामध्ये युरिया तयार होतो. नेक्स्ट, रक्तातील अशुद्धता कोणत्या अवयवामध्ये गाळली जाते? मूत्रपिंडात रक्त शुद्ध केले जाते. आग्रा हे शहर डॅडॅश या नदीवर आहे. तर आग्रा हे शहर यमुना या नदीवर आहे. नेक्स्ट, ब्रह्मपुत्रा ही नदी देशातील कोणत्या राज्यातून जाते? तर आसाम या राज्यातून ब्रह्मपुत्रा ही नदी वाहते. नेक्स्ट, मही, चंबळ व बेटवा या नद्या कोणत्या ठिकाणी उगम पावतात? तर या तिन्ही नद्या बुंदेलखंड पठारावर उगम पावतात. नेक्स्ट, नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? तर नर्मदा नदी ही अरबी समुद्रात जाऊन मिळते. भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी ही नर्मदा नदी आहे. नेक्स्ट, यमुना नदीच्या काठावर कोणते शहर नाही? तर उज्जैन हे शहर यमुना नदीच्या काठावर नाही. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? तर यमुना ही सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही. नेक्स्ट, शरावती नदीवरील जोग किंवा गिरसप्पाचा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर शरावती नदीवरील जोग हा धबधबा कर्नाटक या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट, दिल्ली, मथुरा आणि आग्रा ही शहरे कोणत्या नदीच्या किनारी वसलेली आहेत? तर दिल्ली, मथुरा व आग्रा ही शहरे यमुना या नदीच्या किनारी आहेत. नेक्स्ट, गोमती, घागरा आणि कोसी या नद्या डॅडॅश या नदीच्या उपनद्या आहेत. तर गोमती, घागरा आणि कोसी या गंगा नदीच्या उपनद्या आहेत. नेक्स्ट, चंबळ नदीच्या काठावरील कुठले शहर आहे? तर कोटा हे चंबळ नदीच्या काठावरील शहर आहे. नेक्स्ट, जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती आहे? तर काराकोरम पर्वतरांग ही जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे. नेक्स्ट, श्रवणबेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे? तर श्रवणबेळगोळ हे तीर्थस्थान कर्नाटक राज्यातील विंध्यगिरी या पर्वत श्रेणीत आहे. नेक्स्ट, कैमूरच्या टेकड्या कोणत्या पर्वतरांगेत आहेत? तर विंध्यगिरी या पर्वतरांगेत कैमूरच्या टेकड्या आहेत. नेक्स्ट, दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते?
तर अन्नाईमुडी हे दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर आहे. नेक्स्ट, पामबम बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? तर पामबम हे बेट भारत व श्रीलंका या देशाच्या दरम्यान आहे. नेक्स्ट, हिमाचल पर्वत रांगांच्या गाभा डॅडॅस खडकांनी बनलेले आहेत? तर हिमाचल पर्वत हे कनाष्म खडकापासून बनलेले आहे. नेक्स्ट, पीरपंजाल रांग व धौलाधार रांगांचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? तर लघु हिमालय या पर्वतश्रेणीमध्ये पीरपंजाल रांग व धौलाधार रांगांचा समावेश होतो.